नमस्कार. काल परवा विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल एक गोष्ट मांडली, सोशल मीडियाबाबतची मांडली. सोशल मीडियावरची अभिव्यक्ती, कोणाची बदनामी, ठरवून केली जाणारी बदनामी, पुराव्याशिवायची बदनामी, या विषयावर काही वेगळा कायदा करता येऊ शकतो का, याबाबत राज्याचे मुख्यमंत्री बोलत होते. मला वाटतं दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते बोलत होते. सोशल मीडियावरील बदनामी, सोशल मीडियावर विचित्र पद्धतीनं काहीतरी बोलणं, या सगळ्या विषयाबाबत ते बोलत होते. पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते तुम्हाला मी ऐकवतो. राहुल कुलजींनी जो मुद्दा उपस्थित केला की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग करून कुठल्याही पुराव्याविना बदनामी करणे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांना त्याचा सामना करावा लागतो, महिलांना तर विशेषतः करावा लागतो. आणि म्हणून या संदर्भात कायद्यामध्ये काही बदल किंवा तरतूद करता येईल का हे पडताळून पाहण्याकरता राज्याचे जे डीजी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार करण्यात येईल आणि त्यांच्या रिकमेंडेशन प्रमाणे पुढची कारवाई केली जाईल. ऐकलं? आता हे बघितल्यावर सरकार सोशल मीडियावर बंधन आणणार का असा प्रश्न विचारला जातो. मग जैनजीला उचकावणे, मी एक ट्विटही दाखवतो एका काँग्रेस नेत्याचं, जैनजी काय फालतू झाली आहे का वगैरे सांगणारं, तेही जरा बघून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की जैनजीला कसं उचकावणं चाललंय. जरा या मुद्द्याकडे नीट यावं लागेल. सगळ्यात पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले? भारतीय जनता पक्षाचे काही नेते या सोशल मीडियाच्या खोट्या अपप्रचाराला बळी पडलेले आहेत. जसे जयकुमार गोरे, त्यांच्यावरही असा सोशल मीडियाचा अटॅक झाला. काही लोकांनी जाणीवपूर्वक त्यांच्या काही गोष्टी पसरवल्या गेल्या, पुढे ते सावरले गेले. तसाच अटॅक केला गेला गिरीश महाजनांच्यावरती पण, आणि ते राहुल कुल त्याचेच टार्गेट ठरत आहेत. त्यावर राहुल कुल आणि त्यांच्या त्या संदर्भानं मी जरा सविस्तरपणे बोलतो वेगळ्या व्हिडिओमध्ये, पण इथे मी तुम्हाला ते सांगू इच्छितोय. एक चॅनल आहे, मी त्या चॅनलचं तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि चॅनलचा स्क्रीनशॉट दाखवतो. त्यांनी काही बातम्या लावल्या त्याही दाखवतो, त्याही जरा नीट बघून घ्या व्यवस्थित चित्र फोटोच्या माध्यमातून. या सगळ्या बातम्या बघितल्यावरती याला बातम्या म्हणायचं का हा प्रश्न पडतो. म्हणजे याला बातम्या म्हणायचं का? सुनेत्रा पवारांनी सगळंच केलं उघड. आता देवेंद्र फडणवीसांची अटक नक्की आहे, त्यांना जेरबंद करणार आहेत. अजित पवारांच्या मृत्यूबाबत देवेंद्र फडणवीस हेच या सगळ्यामध्ये सहभागी आहेत असं दाखवणारी एकूण 9 ते 10 यूट्यूब चॅनल आहेत. 9 ते 10. आणि या यूट्यूब चॅनलनी या संपूर्ण अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणामध्ये, अपघात प्रकरणामध्ये एक खोटा प्रोपगंडा चालवायला सुरुवात केली आहे. हा एवढा धोकादायक आहे, हा एवढा भयंकर आहे की याने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रकार आहे. अनेकांचे आयुष्य, म्हणजे याला ना कुठे संदर्भ आहे, कुठे पुरावा आहे, कुठे काहीच नाही. अशी एकूण 9-10 यूट्यूब चॅनल ज्याच्यावरती या सरकारने FIR तर केलाय, पण या FIRनं काम भागणार नाहीये, काही होऊ शकणार नाहीये, कारण कायदाच तसा आहे. या कायद्यांच्या मध्ये खोटी माहिती देऊन काही गोष्टी बोलल्याबद्दल कारवाई होणं आवश्यक आहे. सुशील कुलकर्णी करणार असेल, भाऊ तोरसेकर करणार असतील, कुणीही करणार असेल तरी त्यांच्यावरही झाली पाहिजे. म्हणजे आम्हाला लोक बघतायत, ऐकतायत म्हणून लोकांना खोटीच माहिती दिली पाहिजे, कुणाची बदनामी केली पाहिजे असं नाही होत. आता या सगळ्यामध्ये अजून एक सोशल मीडिया स्टार आलेला आहे. मी खरं तर या सोशल मीडिया स्टारवर कधी अशा कोणा बोलत नाही, कारण ज्या आपण काम करतो त्यात उगाच लोकांना नाव ठेवायचे नसतात म्हणून मी बोलत नव्हतो. कारण ते बोलताना सारखं शिवीगाळीशिवाय बोलत नाही. कोणी साबळे नावाचे एक शेतकऱ्यांचे कैवारी, काय नेते सगळं. आणि गंमत अशी आहे की हे संजय राऊतांच्या सारखे आहेत. यांना सगळ्यातलं कळतं. यांना आंतरराष्ट्रीय ज्ञान आहे, यांना शेतीविषयक ज्ञान आहे, यांना राजकीय ज्ञान आहे, यांना भौगोलिक ज्ञान आहे, हे वैज्ञानिक आहेत, हे सगळा विषय ते हाताळतात. यांनी देवेंद्र फडणवीसांच्या विषयात तर एकेरी बोलणं, छक्का म्हणणं, अजून काय काय अभद्र भाषा वापरणं, या सगळ्या भाषा वापरलेल्या आहेत. म्हणजे वाटेल त्या पद्धतीनं, वाटेल त्या स्वरूपामध्ये तुम्ही टीका करावी आणि ती लोकांनी गुपचूप सहन करावी अशी स्थिती आहे. मी खरं तर प्रवासामध्ये आहे, लांब आहे, दूर आहे, काश्मीरला आहे. या विषयावर बोलायचं नाही असं ठरवलं होतं. काही व्हिडिओ साधारणतः करून टाकायचं ठरवलं होतं, जे नॉर्मल असतात ते, पण चॅनल चालू राहिलं पाहिजे म्हणून.
पण जेव्हा मी हे बघू लागलो की अत्यंत असभ्य आणि घाणेरड्या भाषेत हे सगळं बोलणं चाललंय, काही चॅनल तर इतक्या वाईट स्वरूपामधल्या बातम्या देत आहेत की या सगळ्यांना बघून खरंच असेल की काय वाटू लागतं. एखादं खोटं तुम्ही दरडावून सांगून टाकलं ना की लोकांना ते खरं वाटायला लागतं आणि हे खरं वाटणं जास्त धोकादायक ठरतं, बदनामी होऊ लागते. राहुल कुल यांच्या विषयात जे झालं तेच झालं. ते म्हणजे राहुल कुल यांनीच त्या मुलीच्या अपहरण प्रकरणात सहभाग नोंदवला होता अशा स्वरूपाची अफवा पसरवण्यात आली. वास्तविकता ही आहे की राहुल कुल यांचा एक फोटो त्या मुलाच्या वडिलांसोबत दाखवून, म्हणजे मुलाच्या त्याच्यासोबत सुद्धा नाही, राहुल कुलच्या बाबत एक स्टेटस त्या मुलगी पळवून नेणाऱ्या मुलाच्या वडिलांनी ठेवलेलं होतं. ते दाखवून राहुल कुल यांचाच या प्रकरणात सहभाग आहे, मुलगी पळवून न्यायला लावली, ते ह्याचं प्रकरण, इंदापूरचं प्रकरण, हे या स्वरूपात मांडलं गेलं. पण त्याच वेळी राहुल कुलच्या सोबत आणखी कोण कोण होतं हे नाही मांडलं गेलं. मी दाखवतो तुम्हाला त्याच माणसासोबत आणखी कोण कोण फोटो काढलेत ते. 1, 2, 3 या फोटोंचा विचार नाही केला कधी, पण राहुल कुल मात्र समोर आणून बदनाम केले गेले. हा जो प्रकार तुम्हाला दिसतो ना, तो लक्षात ठेवला पाहिजे. अशा स्वरूपाची पुरावे नसतानाची बदनामी करण्याचा अधिकार कोणालाही नसतो, असू नये, आणि ते जर कोणी करणार असेल तर त्याबाबत कारवाई व्हायला हवी. देवेंद्र फडणवीसांनी याबाबत डीजींना सूचना देऊन काही करायला सांगितलेलं आहे. फार फार तर काही कायद्यामध्ये बदल करून अशा लोकांची अटक झाली पाहिजे, काही शिक्षा झाली पाहिजे, या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत. कारण बदनामी करणं हे इतक्या सहजपणे घडून चाललंय ना, सहजपणे, ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. हा प्रोपोगंडा पसरविणाऱ्या माणसांना आणि जेंजीला उचकवून, पोरांना उचकवून सोशल मीडियावर निर्बंध येतात असं दाखवणाऱ्या लोकांना एक चपराक बसली पाहिजे. त्याशिवाय ना ही व्यवस्था नीट होणार नाहीये. हे जोपर्यंत आमच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत आम्ही हे सगळं सहन करत राहू. सोशल मीडिया, समाज माध्यम म्हणजे मनात आलेली प्रत्येक विकार, घाण ओतलीच पाहिजे असं नाहीये. याला कुठेतरी आपण आळा घातलाच पाहिजे. वावरत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, देवेंद्र फडणवीसजी, इतरांच्या विषयात तुम्ही बऱ्यापैकी काम करता. जेव्हा जेव्हा इतरांची बदनामी झाली तेव्हा तुम्ही बऱ्यापैकी मदत करता. तुम्हाला अशा स्वरूपात घाणेरड्या स्वरूपात टीका करणाऱ्या माणसांवरती, टीका नव्हे, घाणेरड्या स्वरूपात घाण बोलणाऱ्या माणसांवरती तुम्ही कारवाई करणार नसाल तर आम्ही देवाभाऊ म्हणून तुम्हाला कसं सन्मान तरी द्यायचा. कारण तुमच्या इतका अपमान होत असताना सुद्धा तुम्ही शांतपणे सहन करता, हीच गोष्ट आम्हाला पटत नाहीये. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज